प्रत्येकाला आवडणारा पदार्थ म्हणजे शेंगदाणा चिक्की. अगदी मार्केटपेक्षा भारी चिक्की आज आपण घरी कशी बनवायची याची रेसिपी बघतोय. अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण अगदी सहज खाऊ शकतील इतकी खुसखुशीत चिक्की आज आपण घरी बनवतोय. अगदी घरातील 3 साहित्यामध्ये आणि 15 मिनिटात ही तयार होते. अगदी नवशिकेही तयार करू शकतील इतकी ही सोपी आहे. तर नमस्कार, मी नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आपण रेसिपी सुरू करतोय त्याआधी आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. चॅनलवर जर नवीन असाल तर नयन मराठी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आज आपण आषाढी एकादशी स्पेशल शेंगदाण्याची कुरकुरीत अशी चिक्की कशी बनवायची याची रेसिपी बघतोय. तर शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी आपण इथं घेतलेले साहित्य बघूया. तर मी इथं 1 वाटी शेंगदाणे घेतले, त्यानंतर 1 वाटी शेंगदाण्यासाठी इथं 1 वाटी गूळ घेतलाय, त्यानंतर 1 ते 2 पोह्याचे चमचे मी इथं साजूक तूप घेतले. एवढ्या साहित्यामध्ये आपली कुरकुरीत अशी छान शेंगदाण्याची चिक्की तयार होते. तर यानंतर आता आपण शेंगदाणे भाजून घेतोय. शेंगदाणे भाजण्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली. जाड तळाची मी इथे कढई घेतली. आता यानंतर आपण हे शेंगदाणे कुरकुरीत असे भाजून घेतोय. सुरुवातीला इथं मी गॅस बारीकच ठेवलाय. गॅसच्या मंद आचेवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत भाजले जातात आणि आपले शेंगदाणे कुरकुरीत होतात. त्यामुळे आपली शेंगदाण्याची चिक्की ही थोडीशी क्रिस्पी तयार होते. गॅसच्या मंद आचेवर 3 ते 4 मिनिटांनी आपले शेंगदाणे छान भाजलेत. चटचट वाजायला लागले की समजायचं आपले शेंगदाणे भाजलेत. आपण हे बारीक गॅसवर भाजले त्यामुळे आपले शेंगदाणे कुरकुरीत असे भाजले गेलेत. आता यानंतर आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊ. शेंगदाणे मी इथं एका ताटामध्ये काढून घेतले. ताट मी थोडं मोठंच घेतले, म्हणजे शेंगदाणे आपले लवकर थंड होतात. आता हे पूर्ण थंड झाले की आपण याची साल काढून घेणार आहे. शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले. यानंतर आता आपण याची साल काढून घेतोय. शेंगदाण्याची पूर्णपणे साल काढून आपण याचा बारीक असा कूट करून घेतोय. तुम्हाला जर चिक्कीमध्ये शेंगदाणे थोडेसे जाडसर पाहिजे असेल तर मिक्सरला हे हलकेसे फिरवून घ्या. मी इथं पूर्ण बारीक कूट करून घेते. शेंगदाणे भाजून आपण याची साल काढून मिक्सरला बारीक करून घेतले. तर या पद्धतीने आपण कूट तयार करून घेतला. आता शेंगदाण्याचा कूट आपला इथं तयार झालाय. चिक्की करण्यापूर्वी आपण इथं पोळपाटाला तूप लावून घेतोय. तुम्ही बटर पेपरही वापरू शकता किंवा एखाद्या ताटाला तूप लावून घेऊ शकता. मी इथं पोळपाटावर तूप लावून घेते. या पद्धतीने आपण इथं पोळपाटाला तूप लावून घेतोय. तुम्ही हातानेही लावून घेऊ शकता. इथं पोळपाट आणि लाटण्याला आपण तूप लावून घेतलंय. तूप थोडंसं जास्त लावायचं, म्हणजे आपली चिक्की सहज निघते. तर ही तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची, कारण आपली चिक्की तयार झाल्यानंतर खूप पटपट प्रोसेस करावी लागते. त्यामुळे आपल्याला हे तूप लावून आधीच ठेवायचंय. आता यानंतर आपण गूळ शिजवून घेतोय. तर गूळ वितळून घेण्यासाठी आपण ज्या कढईमध्ये शेंगदाणे भाजले होते त्याच कढईमध्ये मी इथं तूप घालतेय. तर पोह्याचे 1 ते 2 चमचे मी इथं तूप घातलंय. तूप छान गरम झालंय. त्यानंतर आपण जो चिरून गूळ घेतला तो यात टाकून घेऊ. आता हा गूळ आपल्याला ह्या तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे. तर गॅसच्या मध्यम आचेवर आपल्याला सतत हलवत हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. मी इथं चिक्कीसाठी आपला जो रेग्युलर वापरातला गूळ आहे तोच घेतलाय. हा कापून घेतलाय, म्हणजे आपला पटपट हा मिक्स होतो आणि शिजायलाही लवकर शिजला जातो. गूळ आपला छान वितळलाय. सतत हलवत आपण हा गूळ वितळून घेतला. आता याला फेस यायला लागलाय. 1 ते 2 मिनिटानंतर आपण चेक करून बघणार आहे की आपला गूळ किती प्रमाणात शिजलाय. पण इथं गूळ शिजवताना एवढी काळजी घ्यायची की गूळ आपल्याला सतत हलवत हा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे गुळाचा कलर आपला बदलत नाही. आता पाक शिजलाय की नाही आपण चेक करून बघू. तर त्यासाठी मी एका डिशमध्ये इथं पाणी घेतलंय. थोडेसे आपल्याला हे शिजलेल्या गुळाचे डॉट्स इथे टाकून घ्यायचे आणि थंड झाले की चेक करून बघायचं. आपल्या गुळाचा छान गोळा तयार होतोय, म्हणजे आपला पाक शिजत आलाय.
तर 1 सेकंदानंतर आपण 1 सेकंद अजून आपण शिजवून घेतोय. परत एकदा आपण चेक करून बघतोय. हे गुळाचे डॉट्स थोडेसे थंड होऊ द्यायचे. तुकडा केल्यावर तुकडा होतोय म्हणजे आपला पाक छान तयार झालाय. आणि जो भाजून शेंगदाण्याचा कूट घेतलाय तो यात आपण टाकून घेऊ. आणि ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे. पटपट आपल्याला शेंगदाण्याचं कूट ह्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर आपण हे मिक्स करून घेतलं. यानंतर आता आपण लगेचच गॅस बंद करतोय आणि हे मिश्रण आपण तूप लावलेल्या पोळपाटावर ओतून घेतोय. हे मिश्रण आपण पोळपाटावर ओतून घेतलं. त्यानंतर आता आपण हे लाटण्याने लाटून घेतोय. तुम्हाला चिक्की किती जाड पातळ पाहिजे त्यानुसार ही आपण लाटून घ्यायची. चिक्की मी इथं लाटून घेतली. त्यानंतर मी इथं सँडविच कटर घेतलं. तर आपण याने कट करून घेतोय. तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता. आमच्याकडे थोडीशी पातळ चिक्की आवडते त्यामुळे मी इथं पातळ लाटून घेतली आहे. तुम्हाला थोडीशी जाडसर आवडत असेल तर जाडसर घेऊ शकता. चिक्की गरम आहे तोच आपल्याला याचे कट करून घ्यायची. चिक्की जर थंड झाली तर आपल्याला तिला पाहिजे तसा शेप देता येत नाही. त्यामुळे थोडीशी कोमट असतानाच आपल्याला हे कट करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अगदी छान अशी आपली चिक्की तयार झाली. ही आता आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायची. त्यानंतर आपण याचे पीस सेपरेट करून घेणार आहे. या पद्धतीने आपण चिक्कीचे सगळे पीस सेपरेट करून घेऊ. पाकाचं सांगितलेलं प्रमाण, सांगितलेली वेळेप्रमाणे जर तुम्ही पाक शिजवून घेतला तर आपली चिक्की अगदी खुसखुशीत अशी तयार होते. अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळेच ही चिक्की खाऊ शकता. इतकी ही खुसखुशीत लागते. या पद्धतीने सगळी चिक्की आपण सेपरेट करून घेतली आहे. थोडीशी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपली शेंगदाण्याची चिक्की तयार झाली. अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत ही इझिली खाऊ शकता. इतकी ही खुसखुशीत तयार होते. अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्ही ही चिक्की तयार करू शकता. फक्त व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टिप्स आणि पाक शिजवण्याचा टायमिंग लक्षात घेऊन जर ही चिक्की तुम्ही बनवली तर अगदी खुसखुशीत ही चिक्की आपली तयार होते. तर लवकरच आषाढी एकादशी येते तर उपवासाला तुम्ही स्वीट डिश म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. अगदी मार्केटपेक्षा तुम्ही बघू शकता अगदी मार्केटपेक्षा भारी आपली चिक्की घरच्या घरी आपण तयार करू शकतो. तर ह्या एकादशीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.